मराठा समाज अधिकृत ओबीसीत। भुजबळांच्या विरोधावर जरांगेंचा पलटवार। कोर्टाच्या लढाईत कुणाची अडचण होणार? मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर राज्यभर ओबीसींनी एल्गार पुकारलाय। मात्र जीआर मुळे मराठा समाज अधिकृतरित्या ओबीसीत असल्याचा दावाच करत जरांगेंनी ओबीसींना डिवचलंय। मात्र या वादाला कारण ठरलंय भुजबळांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात जीआर विरोधात कोर्टात जाण्याचा केलेला निर्धार। पात्र मराठा पण पात्र शब्द काढून टाकला, फक्त मराठा वाचा तुम्ही तो जीआर। तुम्ही म्हणा ना खरे कुणबी, पण ज्यांना त्याच्यात नोंद झाली घेतलं नाही किंवा सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांच्यासाठी असं नाही आहे ना। सरळ सरळ मराठा असंच म्हटलेलं आहे सर सरकारनं, म्हणून तर कोर्टात जातोय। म्हणून तर आम्ही हायकोर्टात जातोय ना। सरकार आता देऊ शकत नाही, आम्हाला माहिती आहे ते कसं देणार, म्हणून तर हायकोर्टात जातोय। भुजबळांनी जीआर विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगेंनीही भुजबळांना प्रतिआव्हान दिलंय। सरसकट मराठा ओबीसीत गेलाय। मात्र भुजबळ कोर्टात गेले तर थेट मंडल आयोगच चॅलेंज होईल असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार। त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती। आणि याला जोडून एकच, हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं। जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन। हैदराबाद गॅझेटच्या जीआर वरून ओबीसी विरुद्ध मराठा आमने सामने आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात जरांगेंच्या दाव्यातली हवाच काढून घेतली आहे। जीआर मुळे सरसकट आरक्षण मिळणार नसल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। शेतकरी म्हणजे कुणबी, कापू, मग यामध्ये जीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र मागितलं, त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मी कुणबी आहे, आणि त्याला लागणारे जे काही इतर जे काही कागदपत्र आहेत ते द्यावे। कुणबी नसलेला व्यक्ती त्याला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळू शकत नाही, कारण सरसकट हा कायद्यातच नाही आहे। सरकारने मनोज जरांगेंना मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या पुराव्याबाबत दिलेला शब्द, तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचा उद्रेक आणि भुजबळांनी सरकारला कोर्टात खेचण्याचा दिलेला इशारा, यामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्यामुळे सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोर्टात प्रयत्नांची बाजी लावणार की ओबीसींच्या हक्काचं रक्षण करणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। या आरक्षणाच्या लढाईतून गावागावात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।